व्हिडिओमध्ये आपण इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा मधील चौथा पेपर भौमितिक रचना यामधील काही भौमितिक रचना अभ्यासणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 14 पर्यंतच्या भौमितिक रचना पाहिल्या आहेत। त्यापुढील भौमितिक रचना आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर 15वी भौमितिक रचना आहे 5 सेमी बाजूचा चौरस काढून त्यात चारही बाजूंना स्पर्श करणारे वर्तुळ काढा। म्हणजे 5 सेंटीमीटर बाजू असणारा आधी चौरस काढायचा आहे आपल्याला आणि त्यामध्ये चारही बाजूंना स्पर्श करणारे म्हणजे किती वर्तुळ आहेत, एकच वर्तुळ त्यामध्ये काढायचे आहे। तर पहिल्यांदा आपण 5 सेंटीमीटर बाजू असणारे चौरस काढून घेऊ। त्यासाठी आपल्याला 5 सेंटीमीटर बाजू खाली काढून घ्यायची। त्याला नाव दिलं एडी। ही रेषा एका बाजूने कोणत्याही वाढवून घ्यायची। ए या बिंदूपासून आपण ही रेषा थोडी वाढवून घेतली। त्यानंतर कंपासच्या सहाय्याने आपल्याला ए या बिंदूवरून त्या रेषेवर एक अर्धवर्तुळ म्हणजेच हाफ सर्कल टाकायचं आहे किंवा दोन्ही बाजूला आर्क्स टाकायचे आहेत। जे आर्क्स आलेत त्या आर्क वरून पुन्हा वरच्या बाजूला एकमेकांना छेदणारे 2 आर्क्स काढायचे, इंटरसेक्ट करणारे 2 आर्क काढायचे। आलेल्या पॉइंट वरून पुन्हा एकमेकांना इंटरसेक्ट करणारे आर्क काढले म्हणजेच परपेंडिक्युलर आपल्याला काढायचे पॉइंट ए पासून किंवा पॉइंट ए वर आपल्याला परपेंडिक्युलर लाईन टाकायची आहे। त्यानंतर कंपास मध्ये पाच सेंटीमीटर अंतर घ्यायचे म्हणजेच एडी या रेषे एवढं आणि ए वरून आता जो काही लंब काढलाय परपेंडिक्युलर काढलाय त्यावर आर्क तो टाकून घ्यायचा आहे। जो पॉइंट मिळेल त्या पॉइंटला बी हे नाव द्यायचे। आता आलेला बी पॉइंट आणि हा डी पॉइंट यावरून पुन्हा एकमेकांना इंटरसेक्ट करणारे आर्क टाकायचे। अंतर 5 सेंटीमीटर एवढंच घ्यायचे म्हणजे एडी एवढं आणि डी वरून वरच्या बाजूला एक आर्क आणि बी वरून त्या आर्कला इंटरसेक्ट करणारा दुसरा आर्क टाकून घेतला आणि ते आलेल्या पॉइंटला आपण सी नाव दिलं आणि सी डी हे पॉइंट जोडले आणि बी सी हे पॉइंट जोडून घेतले। त्यानंतर बी डी हा पॉइंट जोडून घ्यायचे म्हणजेच कर्ण काढायचा आहे आणि सी ए हे दोन्ही पॉइंट जोडून घ्यायचे। जोडल्यानंतर इथे जो पॉइंट मिळाला त्याला ओ असं नाव दिलं। ओ वरून एडी रेषेवर पुन्हा आपल्याला परपेंडिक्युलर टाकायचा आहे, लंब टाकायचा आहे। मग रेषे बाहेरील बिंदूतून रेषेला लंब काढणे या पद्धतीने आपल्याला तो लंब काढायचा आहे। म्हणून ओ वर आपण कंपासचं लोखंडी टोक ठेवलं आणि रेषा एडी जी आहे त्यापेक्षा थोडं जास्त अंतर आपल्याला घ्यायचंय। अंदाजे थोडं जास्त अंतर घेतलं रेषेपेक्षा आणि त्या रेषेला दोन पॉइंट मध्ये छेदेल असा आपल्याला आर्क काढायचा आहे। आता हा आर्क त्या रेषेला 2 पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतो। ते आलेले जे 2 पॉइंट आहेत त्या 2 पॉइंट वरून पुन्हा एकमेकांना इंटरसेक्ट करणारे आर्क खालच्या बाजूला टाकायचे। जो पॉइंट मिळाला त्याला एम नाव दिलं आणि एम ओ पॉइंट जोडून घेतले। तो परपेंडिक्युलर रेषा एडीला जिथे छेदतो तिथे पी नाव दिलं। ओपी एवढं रेडियस, ओपी एवढी त्रिज्या घेऊन आता आपल्याला सर्कल काढायचंय ओ वरून। म्हणून ओ वरून अंतर मोजायचे ओपी एवढं आणि एक सर्कल काढून घ्यायचे। तर चारही बाजूंना स्पर्श करणारे वर्तुळ इथे तयार झाले। 5 सेमी व 3 सेमी अशा 2 असमान बाजू व त्यामधील कोन 120 अंश माप असलेल्या
पतंगाकृती चौकोन काढून त्यात एक वर्तुळ अंतर्लिखित करा. म्हणजे एक पतंगाकृती काढायची आहे. 5 आणि 3 सेंटीमीटर त्याच्या बाजू असतील आणि त्यामधील कोन 120 अंशाचा असेल अशी एक पतंगाकृती काढायची आधी, म्हणजेच चौकोन काढायचा आहे आणि त्यामध्ये एक वर्तुळ अंतर्लिखित करायचं आहे. तर त्यासाठी आधी आपण पाया 5 सेंटीमीटर सांगितलाय, तो पाया 5 सेंटीमीटर काढून घेऊ. त्याला नाव दिलं एडी, DA. त्यानंतर दुसरी बाजू जी काढायची आपल्याला 3 सेंटीमीटर, आधी त्या दोन बाजूंमध्ये 120 अंशाचा कोन आहे, त्यामुळे D या पॉइंट जवळ आपण 120 अंशाचा कोन काढून घेऊ. त्यानंतर दुसरी बाजू 3 सेंटीमीटर आहे म्हणून कंपासमध्ये 3 सेंटीमीटर एवढं अंतर मोजायचे. आणि D या पॉइंट वरून वर टाकून घ्यायचे काढलेल्या कोनावर, आणि तिथे जो पॉइंट मिळाला त्याला C हे नाव दिलं. लगेच तेवढंच अंतर ठेवून म्हणजे 3 सेंटीमीटर आलेल्या C या पॉइंट वरून आतल्या बाजूला एक आर्क टाकून घ्यायचा. त्यानंतर DA एवढं अंतर घ्यायचंय कंपासमध्ये म्हणजे 5 सेंटीमीटर, आणि आत्ता जो कंस काढला होता, आर्क काढला होता, त्याला इंटरसेक्ट करणारा दुसरा आर्क लगेच आपण टाकून घेतला. आलेल्या पॉइंटला B हे नाव दिलं. BA आणि BC हे जोडून घ्यायचे. त्यानंतर AC हा कर्ण जोडून घ्यायचा आहे. DA ही जी काही आपली बाजू आहे खालची ती थोडी वाढून घ्यायची, आणि D हा जो कोन आहे DAC 120 अंशाचा, तो आपल्याला बायसेक्ट करायचा आहे, दुभागून घ्यायचा आहे. कंपासमध्ये अंदाजे अंतर घ्यायचं आणि D या पॉइंट वरून अंदाजे अंतर घेतल्यानंतर D या पॉइंट वरून 2 आर्क टाकून घ्यायचे, किंवा एक पूर्ण कंस टाकला तरी सुद्धा चालेल. आलेले जे 2 पॉइंट मिळालेत आपल्याला इथे इंटरसेक्ट झाल्यानंतर, यावरून पुन्हा अंदाजे अंतर वाढून घेतले आणि त्या पॉइंट वरून एकमेकांना इंटरसेक्ट करणारे आर्क टाकायचे समोरच्या बाजूला. जो पॉइंट आला तो D मध्ये जोडून घ्यायचा आहे. तर हा अँगल D चा बायसेक्टर, आणि इथे आपण AC हा जोडलाय तो कर्ण, एकमेकांना जिथे छेदतात, जिथे इंटरसेक्ट करतात त्या पॉइंटला इथे M नाव दिलं. आता या M पॉइंट मधून आपल्याला DA या लाईनवर परपेंडिक्युलर टाकायचं आहे. मग M वरून DA रेषेपेक्षा थोडंसं जास्त अंतर घ्यायचंय आणि त्या रेषेला छेदेल असा 2 पॉइंट मध्ये छेदेल असा आर्क टाकून घ्यायचा. इथे आणि इथे तो आर्क इंटरसेक्ट करतोय. इथे 2 पॉइंट मिळाले. या पॉइंटवरून एकमेकांना इंटरसेक्ट करणारे आर्क खालच्या बाजूला टाकायचे आहेत. आणि जो पॉइंट मिळाला तो M ला जॉईंट करून घ्यायचा. इथे आपल्याला M वरून परपेंडिक्युलर मिळाला DA रेषेला. तो जिथे त्या रेषेला जिथे छेदतोय, जिथे इंटरसेक्ट करतोय, तो पॉइंट जो आहे त्याला O नाव दिलं. आता MO एवढं रेडियस, एवढी त्रिज्या घेऊन आपल्याला सर्कल काढायचे. M या पॉइंट वरून सर्कल काढायचे.
तर एम या पॉइंटवरून आपण MO एवढं रेडियस घेऊन सर्कल काढलं. पुढची रचना, 9 सेमी बाजू असलेल्या नियमित त्रिकोणात 3 वर्तुळे अशा प्रकारे अंतर्लेखित करा की प्रत्येक वर्तुळ बहुभुजाकृतीच्या 2 बाजूंना व दुसऱ्या 2 वर्तुळांना स्पर्श करतील. नियमित त्रिकोण म्हणजे 3ही बाजू सारख्या असतील, समान असतील असा त्रिकोण काढायचा आहे, 9 सेंटीमीटर बाजू असणारा. आणि त्याच्यामध्ये 3 वर्तुळं आपल्याला काढायची आहेत की ती बहुभुजाकृती म्हणजे त्रिकोणाच्या 2 बाजूंना स्पर्श करतील आणि दुसऱ्या 2 वर्तुळांना स्पर्श करतील. म्हणजे 9 सेंटीमीटरच्या त्रिकोणामध्ये, समभुज त्रिकोणामध्ये आपल्याला 3 वर्तुळं अंतर्लिखित करायची आहेत. त्यासाठी आपण आधी 9 सेंटीमीटर मापाचा त्रिकोण काढून घेऊ. AC 9 सेंटीमीटर काढल्यानंतर तेवढंच कंपासमध्ये अंतर घ्यायचंय. आणि वरच्या बाजूला A वरून आणि C वरून एकमेकांना इंटरसेक्ट करणारे आर्क काढले. तिथे B हा पॉइंट मिळाला, इंटरसेक्ट जिथे झाले तो पॉइंट B पॉइंट आणि C पॉइंट जोडून घेतले. त्याचप्रमाणे A आणि B हे दोन्ही पॉइंट जोडून घेतले. आता या त्रिकोणाचे 3ही कोन आपल्याला दुभागायचे आहेत, अँगल बायसेक्ट करायचे सर्व. म्हणून A वरून अंदाजे अंतर घेऊन आर्क टाकून घेतले. ते जिथे पुन्हा त्या आर्क वरून एकमेकांना इंटरसेक्ट करणारे आर्क काढले आणि जिथे ते छेदतायत तो पॉइंट आणि A पॉइंट हे जोडून घेतलं. त्याच पद्धतीने C हा कोन दुभागायचा आहे. कोन दुभागणे आणि परपेंडिक्युलर काढणे, लंब काढणे या 2 रचना प्रत्येक आकृतीमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत, खूप उपयोगी आहेत. त्यानंतर B हा जो कोन आहे तो दुभागायचा आहे. तर हे सर्व जे कोन आहेत, कोन दुभाजक आहेत, ते एकाच बिंदूमध्ये छेदतात. तर त्या बिंदूला इथे आपण M नाव दिलं. त्यानंतर B जो कोन दुभाजक आहे इथे आपण D नाव देऊया, इथे E आणि इकडे F. तर हे 3ही कोन दुभाजक काढल्यामुळे इथे 3 पतंगाकृती तयार झाल्यात. ADME ही एक पतंगाकृती तयार झाली, इथे एक पतंगाकृती आणि इथे एक पतंगाकृती. तर या प्रत्येक पतंगाकृतीमध्ये एक एक आपण वर्तुळ अंतर्लिखित केलं तर इथे 3 वर्तुळं आपली अंतर्लिखित होणार आहेत. तर या आधीच्या आकृतीमध्ये आपण जसं पतंगाकृतीमध्ये वर्तुळ अंतर्लिखित करणे ही आकृती पाहिली, त्याच पद्धतीने आपल्याला इथे करायचे. त्यासाठी आपण इथे कर्ण आधीच जॉईंट केलेला आहे, जोडलेला आहे. मग आता आपल्याला कोन D जो आहे तो दुभागायचा आहे. मग कंपासमध्ये अंदाजे अंतर घ्यायचे आणि D वरून कंस काढून घ्यायचे. ते जिथे छेदले तिथून पुन्हा एकमेकांना त्या पॉइंट वरून पुन्हा एकमेकांना इंटरसेक्ट करणारे आर्क त्या कोनाच्या समोरच्या बाजूत किंवा आतल्या बाजूत टाकायचे. आलेला पॉइंट D मध्ये जोडून घ्यायचा. हा कोन दुभाजक AM या रेषेला जिथे इंटरसेक्ट करतो त्या पॉइंटला इथे O नाव द्यायचे. आता MO एवढ्या त्रिज्येने एक सर्कल काढून घ्यायचं.
तर हा O1 एक पॉइंट सोडून इथे आपल्याला दुसऱ्या पतंगाकृतीमध्ये अजून एक पॉइंट मिळाला, त्याचा O सारखा, त्याला O2. आणि हा एक पॉइंट सोडून इथे तिसऱ्या पतंगाकृतीमध्ये अजून एक पॉइंट मिळाला, तो म्हणजे O3. तर ह्या O1, O2 आणि O3 या 3 पॉइंटवरून आपल्याला 3 सर्कल्स काढायचे आहेत. त्यासाठी आपल्याला त्रिज्या किती घ्यावी लागेल, तर त्रिज्या किती यासाठी आपल्याला या O मधून आधी इथे एक लंब रेषा काढावी लागेल खालच्या DA रेषेवर. मग ती कशी काढायची, तर O वर कंपासचं लोखंडी टोक ठेवायचं आणि DA पेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घ्यायचे, अंदाजे घ्यायचे आणि O वरून DA रेषेला छेदेल असे कंस काढून घेतले. तर हा एक पॉइंट मिळाला आणि इथे एक पॉइंट मिळाला. ते पॉइंट कुठे येऊ शकतात, अंतर आपण जसं घेऊ तसं. आलेल्या पॉइंटवरून पुन्हा एकमेकांना इंटरसेक्ट करणारे आर्क खालच्या बाजूला टाकायचे आणि जो आलेला पॉइंट आहे इंटरसेक्ट झालेला, तो पॉइंट ओला जॉईंट करून घ्यायचा आहे. तर इथे जो छेदला तिथे एक्स नाव दिला, पण OX एवढी आपल्याला त्रिज्या घ्यायची आहे कंपासमध्ये, एवढं रेडियस घ्यायचंय आणि सर्कल काढायचं आहे. तर ते सर्कल ह्या त्रिकोणाच्या 2 बाजूंना स्पर्श करतं आणि इतर 2 वर्तुळांना सुद्धा स्पर्श करतं. तेवढीच त्रिज्या ठेवली आणि पण O3 या पॉइंटवरून दुसरं सर्कल काढून घेतलं. O2 वरून अजून एक सर्कल काढून घेतलं. तर ही अशा प्रकारे 3 सर्कल्स एकमेकांना स्पर्श करणारी तयार झाली.